नमस्कार मुलांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 9वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला आज आपण लेक्चर 3चा अभ्यास करणार आहोत. यामध्ये बघणार आहोत विद्यार्थ्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट प्रॅक्टिस सेट 1.2. लेक्चर 3मध्ये विद्यार्थ्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजेच रेषाखंडाची एकरूपता आणि सराव संच 1.2 मधली काही उदाहरणं पॉईंट्स बघणार आहोत. आज आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट, प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट, कंपेअर ऑफ सेगमेंट, रे ए बी, लाईन ए बी, परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, एकरूप रेषाखंड, एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना, किरण ए बी, रेषा ए बी, लंब रेषाखंड, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर इत्यादी पॉईंट्सचा आज आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करणार आहोत. आता बघा विद्यार्थ्यांना, डाव्या बाजूला रेषाखंड ए बी दिसत आहे आणि रेषाखंड सी डी दिसत आहे. या दोन्ही रेषाखंडाची लांबी सारखी असल्यामुळे या दोन्ही रेषाखंडांना एकरूप रेषाखंड कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणतात. राईट हँड साईडला रे ए बी दिलेला आहे, किरण ए बी दिसतोय तुम्हाला, तो राईट हँड साईडला मूव्ह होतोय. त्याच्या खाली दिसत आहे ए बी इज लाईन, रेषा दिसते, दोन्ही बाजूला बाण दाखवले त्यामुळे तिला रेषा म्हणायची. डाव्या बाजूला खाली डी क्यू दिसतो विद्यार्थ्यांना. डी क्यू सेगमेंटचा मिड पॉईंट यम आहे, यामुळे डी एम इज इक्वल टू एम क्यू और डी एम इज कॉन्ग्रुएंट एम क्यू, म्हणजे मिड पॉईंट असल्यामुळे ते रेषाखंडाचे दोन समान विभागणी झालेली आहे. त्यानंतर त्याखालीच विद्यार्थ्यांनो एक्स वाय रेषाखंड आणि झेड डब्ल्यू रेषाखंड, ह्या दोन्ही रेषाखंडामध्ये कदाचित एक्स वाय इज ग्रेटर दॅन झेड डब्ल्यू किंवा झेड डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एक्स वाय. जो रेषाखंड मोठा असेल तो रेषाखंड डाव्या बाजूला येईल आणि लहान रेषाखंड उजव्या बाजूला येईल. या दोन्हीपैकी कोणताही रेषाखंड आपण लहान आणि मोठा त्याची लांबी बघून काढणार. त्यानंतर राईट हँड साईडला बघा विद्यार्थ्यांनो, ए बी लाईन ही ई एफ लाईन एकमेकींना छेदून जात आहे. तर छेदून जाताना एकमेकींना लंब दुभाजक आहेत, म्हणून या दोघी लाईनला लंब दुभाजक म्हणतात, परपेंडिक्युलर म्हणतात. परपेंडिक्युलर चिन्ह आपण राईट हँड साईडला 90 डिग्रीचा अँगलने दर्शवतो. देन ए बी लाईन इज परपेंडिक्युलर सी एफ. या पद्धतीने पण या रेषांना आपण वाचू शकतो. प्रॅक्टिस सेट 1.2 एक्झाम्पल नंबर फर्स्ट. The following table show point on a number line and their coordinate. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. Point A, B, C, D and E. Coordinate -3, 5, 2, -7, 9. आपल्याला टेबल दिला मुलांना. टेबलमध्ये बिंदू आणि त्यांचे निर्देशक अंक दिलेले आहेत. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट ए बी, रेषा डी ई आणि रेषा ए बी. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही रेषांच्या बिंदूंमधलं अंतर काढायचं. बघा, डीचा कोऑर्डिनेट पॉईंट आहे, पॉईंट डीचा कोऑर्डिनेट अंक आहे -7 आणि ईचा कोऑर्डिनेट अंक आहे 9. 9 हा 7पेक्षा मोठा आहे म्हणून 9 ग्रेटर दॅन 7. सेगमेंट डी ई बरोबर 9 - 7 म्हणून 9 - 7 म्हणजे सेगमेंट डी ईची लांबी येते 16. त्याच पद्धतीने आपण ए बीची सुद्धा काढू शकतो. तर बघा, सेगमेंट ए बी बरोबर एचा कोऑर्डिनेट अंक आहे -3 आणि बीचा कोऑर्डिनेट अंक आहे 5. 5 हा 3पेक्षा मोठा आहे म्हणून 5 ग्रेटर दॅन -3. सेगमेंट ए बी बरोबर 5 - -3 इज इक्वल टू 5 - +3. देन 5 + 3 इज 8. सेगमेंट ए बी इज 8 आणि डी ई 16 आणि ए बी 8 आहे म्हणून मग सेगमेंट डी ई एकरूप नाही ए बी बरोबर, नॉट कॉन्ग्रुएंट टू ए बी. या पद्धतीने वाचता येतो विद्यार्थ्यांना आपल्याला. सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी, आता यांचं काढायचं आपल्याला. बी सी काढायची सेगमेंट, तर बीचा कोऑर्डिनेट अंक आहे 5, सीचा कोऑर्डिनेट अंक आहे 2, 5 ग्रेटर दॅन 2. सेगमेंट बी सी बरोबर 5 - 2 म्हणजे सेगमेंट बी सी 3 आली. आता सेगमेंट ए डी काढायची आपल्याला. ए इज कोऑर्डिनेट पॉईंट इज -3, डी इज कोऑर्डिनेट पॉईंट इज -7. -3 ग्रेटर दॅन -7 अँड सेगमेंट ए डी इज इक्वल टू -3 -
into bracket -7 is equal to -3 plus 7, then segment is equal to 4. Then segment BC is not congruent segment AD. Question number 2. Point M is the midpoint of segment AB and AB is equal to 8. Then find the length of AB. रेषाखंड AB चा मध्यबिंदू M आहे. जर AB 8 असेल तर रेषा AM ची लांबी काढा. आन्सर AB is equal to 8. Length AM is equal to 1/2 AB. M is the midpoint of segment AB. M हा रेषा AB चा मध्यबिंदू जर असेल तर आपल्याला या फॉर्म्युलाने करता येतो की AM is equal to 1/2 AB. AB चा हाफ पोर्शन आहे. मग पुट दिस व्हॅल्यू AB. देअरफॉर AM is equal to 1/2 into 8. 2 आणि 8ला भाग दिला तर देअरफॉर AM is equal to 4. Question number 3. Point P is the midpoint of segment CD. If CP is equal to 2.5, find CD. रेषा CD चा मध्यबिंदू P आहे. जर CP बरोबर 2.5 तर लेंथ CD बरोबर क्वेश्चन मार्क. आता विद्यार्थ्यांना उत्तराकडे वळूया आपण. लेंथ CP बरोबर 2.5 दिलेली मुलांना आपल्याला. आता देअरफॉर CP बरोबर CD. CP बरोबर P हा मिडपॉईंट दिला म्हणून मग CP बरोबर आपला येणार आहे PD असं येईल विद्यार्थ्यांनो. PD येईल. P हा बिंदू काय आहे, त्याचा मध्यबिंदू आहे CDचा, म्हणजे CP आणि CD नसून तो आहे CD काढायचा आपल्याला ना, म्हणून मग CP बरोबर DP. P इज द मिडपॉईंट ऑफ सेगमेंट असल्यामुळे मग ती काय आलेली आपली इज इक्वल टू. आता काय केलं विद्यार्थ्यांनो, CP इज इक्वल टू 2 into CD. हां, इकडे काय झालं विद्यार्थ्यांनो, वरच्या स्टेपमध्ये 1/2 CP इज इक्वल टू CD असं म्हणायला पाहिजे होतं मुलांना. मग छेदस्थानचा 2 इकडे त्यांना गुणिले येणार आहे. मग 2 गुणिले CD येईल, म्हणून 2 गुणिले CDचं अंतर किती 2.5 म्हणजेच मग 5 येईल. CPचं अंतर किती येणार, मग आपलं 5 येणार आहे. क्वेश्चन नंबर 4. इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AD इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कंपेअर द सेगमेंट. ABची लांबी बघा 5 आहे, BPची लांबी 2 आहे आणि ADची लांबी 3.4. तर याच्यात तुलना करताना काय होणार आहे की ज्याची लांबी जास्त आहे तो ग्रेटर दॅन असेल आणि ज्याची लांबी कमी असणार आहे तो लेस दॅन असणार आहे. नेक्स्ट लेक्चर 4. टॉपिक नेम प्रॅक्टिस सेट 1.2 आणि थेरम बघणार आहोत मुलांना. आपण विद्यार्थ्यांना पुढचं लेक्चर बघणार आहोत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण 1.2 मधले काही उदाहरणं बघणार आहोत आणि थेरमचा अभ्यास करणार आहोत.